नमस्कार मंडळी, मी मुक्ता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अनुभव तुझे माझे. तर इथे तुम्ही बघू शकताय की आम्ही चाललो होतो सचिनच्या ऑफिसमध्ये. एक जणीने मला कमेंट केली, ऑफिस नाही ताई ऑफिस. आता मी घाई बोलता बोलता आहे ना तोंडातून निघून जातं ऑफिस आणि ऑफिस असं. तर आम्ही गेलो ऑफिसमध्ये तर गाडी पार्क करायला आणि आमची गाडी आणायची तिथून. मग तसंच ना पप्पाला थोडीशी मी नर्सरी फिरवली. तर आता त्यांचं प्रोफेशनच म्हणजे शेतकरी ना ते, तर ते बघत होते हे झाड कसलं आहे, हे दगडं कसे, ही माती, हे झाड, हे मी त्यांना सांगितलं हे बोनसाई झाडने ना अख्खंच विकतात सचिन आणि ते. तर त्यांना लई नवई वाटत होती का असं पूर्ण कुंड्यांसोबतच. आणि मग हे कॅक्टसला आहे ना बोलत होते, आपल्या इकडं त्याला काट्याचं झाड बोलत्या, घायपत बोलत्या, असं सगळं ते बघत होते. इकडं मातीसुद्धा विकतात असं. तर सगळं अगदी एकदम आहे ना नवईनी ते बघत होते का हे झाड कसलं आहे, हे झाड कसलं आहे. आणि अर्धे झाडं त्यांना ओळखायला पण येत होते ना, अर्धे नव्हते येत. काही इंग्लिश आहे ना तर काही नव्हते येत ओळखायला, पण बऱ्यापैकी तरी त्यांनी ओळखलेले. मग मी त्यांना दाखवलेलं, म्हटलं बघा हे सुद्धा विकायला येतं. पण हे कशाला घेतात. मग मी त्यांना सांगत होते इकडं मोठे मोठे गार्डन बनवतात ना लोक, तर पूर्ण सेटअप बनवतात. तर मग तिथं असं सगळं ते लोक गार्डनमध्ये ठेवतात मुलांना वगैरे खेळायला बसायला. तर क्रिशा पण इथं थोडंसं गंमत करत होती. त्यांचा ना पाय दुखतो ना, म्हणजे ते थोडं वेळ बसले तिथं. आणि मग नंतर परत पुढचे सगळे थोडेसे झाडं वगैरे बघितले आणि त्यानंतर आम्ही रिटर्न आलो. मग आम्ही ना डिनरला गेलेलो. तर मी सूप ऑर्डर केलं. आता सूप वगैरे ते काही कधी पिलेले नाही आहे, पण तेच मला त्यांना एक्सपिरियन्स करवायचं होतं. पण त्यांना आवडलेलं आणि मग ना मी हराभरा कबाब मागवलेला. त्यांनी नाही म्हणजे त्यांनी खाल्लेलंच नाही आहे कधी, तर पण त्यांना खूप आवडलेलं आणि त्यांनी छान एन्जॉय केलं. बघा कसे काटेत चमच्याने खात होते. म्हटलं नसन तुम्हाला जमत हाताने खा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं काही कंपल्सरी नाही आहे. पण ते छान एन्जॉय करत होते. त्यांनासुद्धा नवीन नवीन गोष्टी करायला आवडत होत्या. आणि इथं मस्त आम्ही पोटभर जेवलो. त्यानंतर आम्ही निघालो. पप्पाला ना शूज वगैरे घ्यायचे होते, कारण मग आता फिरायला जाऊ तर पायाला वगैरे प्रॉब्लेम नको, म्हणून म्हटलं थोडेसे चांगले शूज घेऊ. तर इथं आम्ही बघत होतो, तर हे शूज त्यांना आवडलेले. आणि मग हे ना बघत होते पुढून फिट वगैरे तर नाही होत ना, तर कंप्लीट होते. मग हे आम्ही घेतले. त्यानंतर आहे ना माझे एक रिलेटिव्ह आलेले होते दुबईमध्ये, आम्ही त्यांना भेटायला गेलेलो. आणि त्यांना भेटून झाल्यानंतर आहे ना पप्पाला थोडेसे ना पायाला गोळे वगैरे आलेले, तर मग ह्या चेअरमध्ये बसून त्यांना थोडा ना मसाज करावलेला, म्हणजे जरा थोडंसं त्यांना रिलॅक्स वाटेन असं. तर अशाच नवीन छान व्हिडिओंसाठी ना चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. आणि आता मी पप्पाला फिरवणे तर सगळ्याच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. तर सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू आपण नंतर, तोपर्यंत बाय.